नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जगाच्या भूगोलामध्ये जो मॅपिंगवर आपल्याला प्रश्न विचारला जातो, कोणतं पठार कशा स्वरूपाचं आहे, कोणतं पठार कुठे आहे, आखात कुठे आहे एखादं, किंवा सरोवर विचारलं जातं किंवा काही पर्वत विचारली जातात, हे जे वेगवेगळे फॅक्टर्स जगाच्या नकाशात विचारले जातात त्यावर आधारलेले जे PYQ आहेत ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे लेक्चर बघायचे आणि हे जे काही मॅपिंगचा पार्ट आहे हा जगाच्या नकाशाचा पार्ट मॅपिंग वर्ल्ड मॅपिंग तुम्हाला आपण एका बॅच मध्ये कंबाईन करून देत आहोत। त्या बॅच मध्ये सर्व खंड म्हणजे संपूर्ण जगाचा राजकीय आणि प्राकृतिक नकाशा जो आहे तो आपण कंप्लीट करणार आहोत। तो कोर्स झाल्यानंतर जगामध्ये कुठलीही गोष्ट कुठे आहे विचारल्यानंतर निश्चितच तुम्ही सांगू शकता की हे प्लेस कोणत्या ठिकाणी आहे किंवा एखादा पर्वत कोणत्या ठिकाणी आहे। एवढा आपण छान पद्धतीने त्या बॅच मध्ये शिकवलेला आहे। तर ही जी बॅच आहे ती तुम्ही ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता। याची फी तुम्हाला तिथे दाखवणार आहे 1000 रुपये। ठीक आहे, तुम्ही हर्षाली 50 नावाचा कोड वापरायचा आहे। सो हर्षाली 50 नावाचा कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला तिथे डिस्काउंट मिळून जाईल। ठीक आहे, तर निश्चितच हा कोड तुम्ही वापरू शकता। आणि ज्या मुलांनी आपली फाउंडेशन बॅच घेतलेली आहे राज्यसेवा 2025 साठीची, त्या मुलांनी या बॅच मध्ये मॅपिंगच्या बॅच मध्ये ऍडमिशन घेण्याची गरज नाही, त्यांना ऑलरेडी हा पार्ट मी शिकवलेला आहे। ठीक आहे, कारण त्यांच्यामध्ये इन्क्लूड असेल। सो जे UPSC मराठीतून करतात त्यांना सुद्धा निश्चितच या बॅचेस उपयोगी ठरणार आहेत। तर अशाच विविध बॅचेस आपल्या अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशनवर आहेत। तुम्ही अभ्यास मित्रचे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये लॉग इन करून जी बॅच हवी आहे किंवा ज्या नोट्स हव्यात त्या तुम्ही परचेस करू शकता। सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला जे काही लेक्चर होतात त्याच्या लिंक्स, अपडेट्स, वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, जेणेकरून तुम्ही अप टू डेट राहाल। आणि आपला अभ्यास मित्राचा इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करू शकता। त्यावर तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड जो काही कंटेंट आहे तो इंटरेस्टिंग वेने शिकवला जातो। तर रील्सच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे फॅक्ट्स तिथे जाणून घेऊ शकता। या व्यतिरिक्त काही डाऊट असेल, कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे, त्यावर कॉल किंवा मेसेज करू शकता, तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। मॅपिंगचे जे PYQ काही मागील वर्षात विचारलेले राज्यसेवेतले जे प्रश्न आहेत ते आपण इथे घेणार आहोत। तर बघा, क्वेश्चन घेण्याआधी हा वर्ल्ड मॅप एकदा नजरेखालून घालूया। हा जगाचा नकाशा आपल्याला इथे दिलेला आहे। यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा जो खंड आहे, हा एवढा जो खंड आहे हा काय आहे तर उत्तर अमेरिका, नॉर्थ अमेरिका आहे, बरोबर। त्याच्या खाली आपल्याला इथे दक्षिण अमेरिका दिलेला आहे। त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर आफ्रिका खंड आहे आणि या ठिकाणी युरोप खंड आपल्याला दिलेला असून हा जो मोठासा विस्तीर्ण असा खंड दिसतो तो आहे आशिया खंड, बरोबर, आशिया खंड। आणि भारत हा आशिया खंडाचाच पार्ट आहे। मग या मॅप मध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक आपल्याला खाली अंटार्क्टिका खंड दिसेल आणि इथे आहे ऑस्ट्रेलिया खंड। ठीक आहे, तर यामध्ये काही महत्त्वाचे महासागर आहेत, जसं की इकडे तुम्ही जर पाहिलं तर पृथ्वी पहिली गोष्ट गोल आहे। पृथ्वी गोल असल्यामुळे हा जो भाग आहे तो इकडे अटॅच असेल, इकडे आणि इकडे हा जो पाण्याचा मोठा भाग दिसतो तो आपला प्रशांत महासागर आहे। याच्यामध्ये हा जो आकार आहे एस सारखा तो आपला काय आहे अटलांटिक महासागर असून वर हा आर्क शेपचं आर्टिक महासागर असून खाली दक्षिण महासागर आहे जे अंटार्क्टिकाच्या वर आहे। आणि भारताच्या जवळ एम आकाराचं काय आहे तर हिंदी महासागर आहे, इंडियन ओशन आहे आणि ओ शेप प्रशांत महासागर। सो असे महासागर आहेत। हा आपला जो काही जगाचा नकाशा आहे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला अशा स्वरूपाचा दिसतो। मग यामध्ये प्रत्येक खंडात वेगवेगळे देश आहेत, वेगवेगळे बेट आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत। याच सगळ्या गोष्टी आपण एक एक खंड करून ते आपल्या बॅच मध्ये अभ्यासणार आहोत। मग प्रश्न येतात का यावर किंवा कशा स्वरूपाचे येतात आणि ते बॅच मधून कव्हर होतील का हे तुम्हाला इथे कळेल। तर बघा, आर्टिक वर्तुळ पुढीलपैकी कोणत्या देशांमधून जातं, असा हा प्रश्न आपल्याला टेक्निकल एक्झाम मध्ये 2020 साली विचारला होता। आता तर राज्यसेवा आणि टेक्निकल एक्झाम मिक्सच झालीये, सो एकच प्रिलियम होईल। ठीक आहे, त्यामुळे आर्टिक वर्तुळ, आर्टिक सर्कल बद्दल हा प्रश्न आपल्याला विचारला होता।
सो आर्टिक वर्तुळ म्हणजे काय, पृथ्वीवरती जर आपण पाहिलं तर हे इथे विषुववृत्त आहे, इथे काय आहे, विषुववृत्त आहे 0 डिग्रीचं, आणि या विषुववृत्ताच्या वर 23.5 अंशावरती आपण पाहिलं तर कर्कवृत्त, आणि खाली 23.5 अंशावरती मकर वृत्त आहे, आणि यांच्यावर 66.5 अंशावरती गेल्यानंतर खाली आहे अंटार्क्टिक वृत्त, आणि इथे वर आहे आर्टिक वृत्त, आर्टिक सर्कल. सो तेच आर्टिक वर्तुळ, वृत्त म्हणजे पृथ्वी गोलाकार आहे ना, सो ते वर्तुळ आहे. सो ते आर्टिक वर्तुळ जे आहे ते कोणकोणत्या देशांमधून पास होतं असं आपल्याला विचारलंय. पहिली गोष्ट, या इमॅजिनरी लाईन्स आहेत, काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीवर अशा कुठल्याही रेषा अस्तित्वात नाहीयेत, त्या आपण आपल्या सोयीसाठी काल्पनिकरित्या काढलेल्या आहेत. तर हीच काल्पनिक आर्टिक वर्तुळ कोणकोणत्या देशामधून जातं असा प्रश्न इथे विचारलाय. रशिया, आइसलँड, स्वीडन, डेन्मार्क हे ऑप्शन्स इथे आपल्याला दिलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन माहिती असलं पाहिजे. जर तुम्ही इकडे जगाचा नकाशा पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी इकडचा जो हा असा पार्ट दिसतो, हा आहे आर्टिक सर्कल. ठीक आहे, हा आहे आर्टिक सर्कलचा पार्ट. ठीक आहे, मग इथे जर तुम्ही पाहिलं तर कॅनडा मधून जाते. ठीक आहे, इकडे ग्रीनलँड मधून जात आहे, त्यानंतर इथे आइसलँड आहे त्यातून जात आहे, सोबतच इकडे नॉर्वे, स्वीडन, फिनलँड आणि रशिया मधून सुद्धा पास होत आहे. कधी ऑप्शन मध्ये युएसए जर दिलं तर युएसए मधून सुद्धा पास होईल का, कारण इथे अलास्का आहे. अलास्का हा युएसए चाच पार्ट आहे. युएसए जरी इथे असलं तरी अलास्का सुद्धा युएसए चा पार्ट आहे, आणि त्यामुळे युएसए मधून सुद्धा आर्टिक सर्कल जाईल. जर तुम्हाला दिलं आर्टिक सर्कल डेन्मार्क मधून जातं का, तर तुम्हाला वाटेल डेन्मार्क तर युरोपमध्ये आहे, आपण मॅप पाहिलं होतं, डेन्मार्क तर इकडे येणार खाली, या ठिकाणी आहे डेन्मार्क युरोपमध्ये, स्वीडन वगैरेच्या खाली, आर्टिक वर्तुळ तर वर येईल. पण तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की जे ग्रीनलँड आहे हे ग्रीनलँड डेन्मार्कचं आहे, हे कोणाचं आहे, डेन्मार्कचं आयलँड आहे, आणि त्यामुळे डेन्मार्क मधून सुद्धा आर्टिक वर्तुळ जातं हे आपल्याला इथे कळतं. आणि म्हणूनच रशियामधून तर जातच. सो जे ऑप्शन्स दिले होते तर डेन्मार्क, हे जे ऑप्शन होते त्यामध्ये डेन्मार्क खूप जणांनी एलिमिनेट केलं असेल, पण डेन्मार्क मधून सुद्धा जातं. इकडे जर तुम्ही पाहिलं तर हे पूर्ण सर्कल मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पृथ्वीचा आपण वरून व्ह्यू बघतोय, टॉप व्ह्यू पोल वरून, आणि उत्तर ध्रुवावरून बघताना तुम्हाला दिसेल की आर्टिक सर्कल जे आहे ते रशिया मधून जातं, फिनलँड मधून जातं, स्वीडन आणि नॉर्वे मधून सुद्धा जातं, आइसलँड मधून सुद्धा, इथे अगदी थोडासा पार्ट आहे आइसलँडचा त्यातून जातं, डेन्मार्क मधून म्हणजेच ग्रीनलँड मधून सुद्धा जातं, आणि कॅनडा मधून सुद्धा जातं, आणि अलास्का मधून म्हणजेच युएस मधून सुद्धा जातं. आपल्या ऑप्शन मध्ये रशिया, त्यानंतर आपल्याला दिलं होतं स्वीडन आणि आइसलँड आणि डेन्मार्क, हे चारही काय आहेत मग इथे बरोबर आहेत, रशिया, आइसलँड, स्वीडन आणि डेन्मार्क. म्हणून उत्तर काय येईल या ठिकाणी, तर ऑप्शन नंबर 4 ABCD हे आपलं करेक्ट आन्सर इथे येणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे कळतात. ठीक आहे, तर सर्वांना आर्टिक सर्कल व्यवस्थित समजलं असेल, राईट. असंच वेगवेगळे वृत्त, विषुववृत्त, त्यानंतर कर्कवृत्त, मकर वृत्त, अंटार्क्टिक सर्कल कोणकोणत्या देशातून जातं यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी मॅपिंग आपली व्यवस्थित झालेली असली पाहिजे. पुढच्या प्रश्नावर येऊया. पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा. अँडीज पर्वत, न्यूझीलंड, फिलिपाईन्स, तैवान हे 4 प्लेसेस दिलेले आहेत, आणि यापैकी काय अग्निकंकणाचा भाग आहे असं आपल्याला विचारलंय. अग्निकंकण, रिंग ऑफ फायर, पॅसिफिकचे अग्निकंकण ज्याला आपण रिंग ऑफ फायर असं सुद्धा म्हणतो, हा जो एरिया आहे हा ऍक्टिव्ह वोल्कॅनो असलेला, जागृत ज्वालामुखी असलेला एरिया आहे. या ठिकाणी जगातील सर्वाधिक ज्वालामुखी, तुम्हाला ऑलमोस्ट 65% ज्वालामुखी इथे बघायला मिळतात, आणि हा प्रशांत महासागरामध्ये असलेला एक पट्टा आहे. या अग्निकंकणाच्या पट्ट्यात काय काय येतं असं विचारलंय. मग त्यासाठी लोकेशन्स माहिती असल्या पाहिजे की कोणता देश कुठे आहे, किंवा कोणता एरिया, कोणतं पर्वत कुठे आहे. मग इकडे जर तुम्ही मॅपिंग व्यवस्थित असेल, जसं मी तुम्हाला म्हटलं पृथ्वी काय आहे, गोल आहे. इकडे मॅप मध्ये आपण पाहिलं होतं की या ठिकाणी नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आहे, आणि इकडे ऑस्ट्रेलिया आणि आशिया आहे. इकडे प्रशांत महासागर आहे, इकडे पण प्रशांत महासागर आहे. हे ऍट दी एंड कनेक्ट होईल, पृथ्वी गोल आहे. सो हा जो मधला भाग आहे हा प्रशांत महासागराचा भाग. यामध्ये तुम्हाला इकडे आहे आपलं दक्षिण अमेरिका, आणि अँडीज पर्वत हे दक्षिण अमेरिकेमधील फोल्ड माउंटन आहे, एक पर्वतरांग आहे.
हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसं रॉकी हे उत्तर अमेरिकेत आहे, भारतामध्ये हिमालय आहे, तसं दक्षिण अमेरिकेमध्ये आहे अँडीज पर्वतरांग. सो अँडीज जे आहे ते दक्षिण अमेरिकेत आहे, ते प्रशांत महासागरातील जे अग्निकंकणाचा पट्टा आहे त्याचा पार्ट आहे अँडीज पर्वत. राईट. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर इकडे आहेत फिलिपिनची बेट. ठीक आहे, हे आहे फिलिपिन, हे आहे आपलं साऊथ ईस्ट एशिया मधलं फिलिपिन. बरोबर. या फिलिपिनचा पार्ट सुद्धा, फिलिपिन सुद्धा कुठे येतं, या रिंग ऑफ फायर मध्ये. हा जो लाल कलरचा पट्टा दिसतोय ऑरेंज कलरचा, दिस इज रिंग ऑफ फायर, तर त्यामध्ये फिलिपिन सुद्धा येतंय, फिलिपिन सुद्धा येतं. त्यानंतर इकडे जर तुम्ही पाहिलं तर इथे चायना आहे आणि चायनाच्या समोर इथे आहे तैवान. तैवान सुद्धा जे पॅसिफिकचं अग्निकंकण आहे, रिंग ऑफ फायर आहे, त्या अग्निकंकणाच्या पट्ट्यामध्ये तैवान सुद्धा येतंय. ठीक आहे, तैवान आलं, त्यानंतर फिलिपाईन आलं. ठीक आहे, आणि इकडे आपण पाहिलं अँडीज सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, अँडीज सुद्धा दिलेलं आहे. बाकी जपान वगैरे सगळं त्या पट्ट्यामध्ये येणार. ठीक आहे, इवन इकडे बघा ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियाच्या शेजारी आहे न्यूझीलंड, ज्याला सध्या चर्चा सुरू आहे की एक नवीन खंड तयार करायचा झीलँडिया करून. ठीक आहे, अजून झालेला नाही अशी चर्चा सुरू आहे. तर हा न्यूझीलंड सुद्धा काय आहे, अग्निकंकणाच्या प्रदेशामध्ये येणारा देश आहे. मग न्यूझीलंड, फिलिपिन, तैवान आणि अँडीज पर्वत हे सगळं येतं रिंग ऑफ फायर मध्ये. म्हणून लोकेशन जर तुम्हाला माहिती असलं की पॅसिफिक ओशनच्या जवळ काय काय आहे तर तुम्ही याचं उत्तर बरोबर देऊ शकत होता. सो चारही ऑप्शन्स जर पाहिले तर यामध्ये चारही कसे आहेत, बरोबर दिलेले आहेत. उत्तर येईल ABCD. अँडीज पर्वत, फिलिपाईन्स, न्यूझीलंड आणि तैवान हे काय आहे, चारही अग्निकंकणाच्या भागामध्ये येतात. ठीक आहे, सो अशी मॅपिंग तुमची मी स्ट्रॉंग करून घेणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न हा थोडासा मॅपिंग म्हणजे असं आपण म्हणू नाही शकत की मॅप समोर ठेवून बघू शकता, पण हा प्रश्न असा होता की तुम्हाला काही देशांना काय म्हटलं जातं या संदर्भात होतं. तर जेव्हा आपण काही देश अभ्यासतो मॅपिंग मध्ये तेव्हा मी तिथे तुम्हाला सांगते की त्याचं वैशिष्ट्य काय आहे किंवा काय नाहीये. ठीक आहे, अशा आपण गोष्टी तिथे अभ्यासत असतो. तर हा प्रश्न पण तसाच होता थोडाफार, की ज्यामध्ये लँड ऑफ केक्स, लँड ऑफ कॅनल्स, लँड ऑफ 1000 लेक्स, लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स ह्या कोणकोणत्या देशांची ही नावं आहेत. म्हणजे कोणत्या देशाला केक्सची भूमी म्हटली जाते, कोणाला कॅनल्सची भूमी म्हटली जाते, हजारो तलावांची भूमी कोणत्या देशाला म्हणतात, व्हाईट एलिफंट्स पांढऱ्या हत्तींची भूमी कोणत्या देशाला म्हणतात, असा हा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला होता. तर इकडे जर तुम्ही पाहिलं तर लँड ऑफ मिडनाईट सन जर तुम्हाला विचारलं की मध्यरात्री सूर्य कोणत्या देशात उगवतो तर तो नॉर्वे मध्ये उगवतो. कुठे, नॉर्वे मध्ये उगवतो. लक्षात ठेवायचे, कारण की नॉर्वे हे ध्रुवावर आहे, पोलवर आहे. ध्रुवांवरती 6 महिने रात्र 6 महिने दिवस असतो. ठीक आहे, सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही, पोहोचला तरी तिरक्या स्वरूपाचा पोहोचतो. सो मिडनाईट मध्ये मध्यरात्री तिथे सूर्य उगवतो, म्हणून नॉर्वेला लँड ऑफ मिडनाईट सन असं म्हटलं जातं. लँड ऑफ थंडरबोल्ट कोणाला म्हणतात, लँड ऑफ थंडरबोल्ट भूतानला म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं, भूतानला लँड ऑफ थंडरबोल्ट म्हटलं जातं, ज्या विजा चमकतात थंडरबोल्ट. त्यानंतर लँड ऑफ गोल्डन वूल कोणाला म्हटलं जातं, गोल्डन वूल तर कांगारूंची भूमी असलेलंच गोल्डन वूल पण त्यांनाच म्हटलं जातं, दॅट इज ऑस्ट्रेलिया. लँड ऑफ कांगारू आणि लँड ऑफ गोल्डन वूल दोन्हीही ऑस्ट्रेलियाला म्हटलं जातं. लँड ऑफ 1000 एलिफंट्स कोणाला म्हटलं जातं, 1000 एलिफंट्स. ठीक आहे, तर लाओसला लँड ऑफ 1000 एलिफंट्स असं म्हटलं जातं. लँड ऑफ 1000 एलिफंट्स लाओसला म्हटलं जातं. बघा इकडे जर तुम्ही पाहिलं तर लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स आपल्याला दिलेला आहे, तर व्हाईट एलिफंट्स पण थायलंडला म्हटलं जातं. ठीक आहे, आणि लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स थायलंड आणि लँड ऑफ 1000 एलिफंट्स विचारलं तर लाओसला म्हटलं जातं. लाओस कुठे आहे, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस सगळं साऊथ ईस्ट एशियामध्ये आलं ते. ठीक आहे, सो असं लाओस थोडंसं असं पसरलेलं आहे. ठीक आहे, मग जर तुम्ही पाहिलं तर लाओसला लँड ऑफ 1000 एलिफंट्स म्हणतात आणि लँड ऑफ गोल्डन फ्लिस कोणाला म्हणतात, ऑस्ट्रेलियाला म्हटलं जातं. मग इकडे जर तुम्ही पाहिलं लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स थायलंडला म्हटलं जातं. लँड ऑफ 1000 लेक्स फिनलँडला म्हटलं जातं. 1000 एलिफंट्स
लाओस, 1000 लेक्स फिनलँड, आणि लँड ऑफ कॅनल्स कोणाला म्हटलं जातं? नेदरलँड्सला म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं? नेदरलँडला म्हटलं जातं. युरोपमधली कंट्री आहे, युरोपमधली कंट्री आहे, ठीक आहे, युरोपमधली कंट्री आहे. थायलंड साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे. स्कॉटलँड ब्रिटनच्या तिकडे आपण बघतो. लँड ऑफ केक्स कोणाला म्हटलं जातं? स्कॉटलँडला म्हटलं जातं. सो उत्तर काय येईल? 4, त्यानंतर येणार आहे 2, 3, 1. सो उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. सो अशा या जोड्या आपल्याला लावायच्या होत्या. ह्या काही गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवाव्या लागतील. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन होता पठारांवरचा, जो की आयोगाचा सध्याचा फेवरेट प्रश्न आहे असं पण आपण म्हणू शकतो, की पठारांवर प्रश्न विचारलाच जातो. ठीक आहे, सो पठारांचे प्रकार विचारले जातात, की कशा स्वरूपाचं पठार आहे. पर्वतांतर्गत आहे का, म्हणजे सगळ्या बाजूनी पर्वताने घेरलेला आहे का, की पर्वतपदीय आहे, म्हणजे जिथे पर्वत संपतं तिथून ते सुरू होतंय त्याला पर्वतपदीय म्हणतो, की ज्वालामुखीमुळे लावारसामुळे तयार झालेला आहे, जसं दख्खनचं पठार तयार झालेला आहे फिशर इरप्शन मधून, की हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेला आहे, हिमनदीने जे काही गाळ वगैरे वाहून इरोजन वगैरे या सगळ्या गोष्टींनी तयार झालेला आहे. ठीक आहे, सो हे वेगवेगळे पठारांचे प्रकार आहेत. आणि मग कोणतं पठार त्यामध्ये मोडतं असं आपल्याला विचारलंय. बघा, हे कोलंबिया आणि कोलोरॅडोचं तर हे मला वाटतं 1-2दा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, सो कोलंबियाचं पठार जे आहे ते दख्खनच्या पठारासारखं लक्षात ठेवायचं. का? कारण की कोलंबियाचं पठार जे आहे ते ज्वालामुखीच्या मुळे तयार झालेलं आहे. सो ज्वालामुखीमुळे तयार झालेलं पठार म्हणजे काय आहे? कोलंबियाचे पठार आहे. ज्वालामुखीमुळे तयार झालेलं आहे कोलंबियाचं पठार. त्यानंतर जे ग्रीनलँडचं पठार आहे, ग्रीनलँड इमॅजिन करा ना, आर्टिक वर्तुळ त्यातून जातं, म्हणजे ध्रुवाच्या जवळ आहे, तिथे तर पूर्णच बर्फ आहे ना. मग हिमनदीला आपण ग्रीनलँड मध्ये नाही तर अजून कुठे लावू शकतो? सो हिमनदीला तिथेच इमॅजिन करू शकतो आपण जास्तीत जास्त आर्टिक वर्तुळच्या तिकडे ध्रुवाकडे. हे तर लॉजिकल आहे की हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेलं पठार आहे ग्रीनलँडचं पठार. राईट, ग्रीनलँडचं पठार. त्यानंतर पर्वतपदीय आणि पर्वत अंतर्गत पठार आपल्याला विचारलं होतं. तर यामध्ये जे पर्वत अंतर्गत पठार आहे, काय पर्वत अंतर्गत पठार आहे, त्यामध्ये येतं पर्वत अंतर्गत म्हणजे असं पर्वताच्या मध्ये असलेलं, तर ते आहे बलुचिस्तानचं पठार. काय आहे? बलुचिस्तानचे पठार पर्वत अंतर्गत पठार आहे, पर्वतांच्या मध्ये आहे. आणि उरलं पर्वतपदीय पठार, तर पिडमंट प्लॅट्यू पण त्याला आपण म्हणतो, तर ते आहे कोलोरॅडोचे पठार. कोलोरॅडोचे पठार काय आहे? पर्वतपदीय पठार आहे, पिडमंट प्लॅट्यू आहे. ठीक आहे, मग हे तुम्ही इंटर माउंटेन प्लॅट्यू, पिडमंट प्लॅट्यू, वोल्कॅनिक प्लॅट्यू, ठीक आहे, हे तुम्ही नावं लक्षात ठेवायची आहेत वेगवेगळ्या पठारांची. सो याचं उत्तर काय येईल बघा, अ च 4, त्यानंतर ब च 1. ठीक आहे, अ च 4, ब च 1, ऑप्शन नंबर 3 हे आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर येणार आहे. सो असे वेगवेगळे पठार तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बरं, यात हे पण माहिती असलं पाहिजे की कोणत्या पठाराचं लोकेशन कुठे आहे. जर तुम्ही हा जगाचा नकाशा पाहिला तर यामध्ये तुम्हाला दिसेल इथे नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे कोलोरॅडोचे पठार. ठीक आहे, त्याचबरोबर तिथेच आहे वर कोलंबियाचे पठार, रिव्हर आहे कोलोरॅडो वगैरे तिथे. तिथे खाली आहे मेक्सिकोमध्ये मेक्सिकन पठार, मेक्सिकन प्लॅट्यू. त्यानंतर तुम्ही इकडे आलात दक्षिण अमेरिकेत की तुम्हाला अल्टिप्लॅनो पठार दिसेल, पॅटागोनियन प्लॅट्यू दिसेल, पॅटागोनियन पठार दिसेल, ब्राझीलच्या जवळ माटो ग्रासो दिसेल. त्यानंतर कटंगा प्लॅट्यू येऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे, कटंगा प्लॅट्यू विचारला जाऊ शकतो आफ्रिकेतील. त्यानंतर तुम्हाला मॅस्करिन विचारलं जाऊ शकतं इंडियन ओशनच्या जवळचं. इवन तुम्हाला इकडे सेंट्रल मॅसिफ वगैरे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो लोकेशन काय विचारले ते बघायचं. पोतवार पाकिस्तान मध्ये आहे, पोतवार प्लॅट्यू. डेक्कन आपल्याला माहितीये की आपल्याकडे आहे महाराष्ट्रात, जो काही इंडियाचा खालचा पार्ट आहे पेनिन्सुलर रिजन मध्ये. तिबेटचा पठार कुठे आहे? तिबेटचा पठार चीनच्या तिकडे आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इकडे लोएस प्लॅट्यू आहे. ठीक आहे, म्हणजे हे वेगवेगळे लोकेशन्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. ठीक आहे, सो किंबर्ले जर विचारलं तर किंबर्ले ऑस्ट्रेलियामध्ये आहे. राईट, सो कोणता प्लॅट्यू विचारले हे आपल्याला इथे सांगता आलं पाहिजे आणि हे तुम्ही निश्चितच आपल्या मॅपिंगच्या कोर्समधून लर्न करू शकता. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आखातांसंदर्भात. आखात
आखातला इंग्रजीमध्ये गल्फ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गल्फ असं म्हटलं जातं. ठीक आहे. गल्फ आपण भारतामध्ये खंबातचा आखात, कच्छचा आखात बघतो. आखात म्हणजे बेसिकली पाणी जमिनीच्या आतमध्ये शिरलेलं आहे, त्याला आपण म्हणतो आखात, की पाणी जमिनीच्या आतमध्ये शिरलेलं आहे. जसं की इकडे आपण जे पाहतो तर यामध्ये या ठिकाणी खंबातचा आखात आहे, पाणी जमिनीमध्ये शिरलंय. ठीक आहे, इकडे पण पाणी जमिनीमध्ये शिरलंय, कच्छचा आखात, खंबातचा आखात. सो असे काही जगातील महत्वाचे गल्फ्स आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये टोनकिनचा आखात, पर्शियाचा आखात, अकाबाचा आखात, ओबचा आखात. मग कोणता आखात कोणत्या महासागराच्या जवळ आहे हे मी त्या मॅपच्या कोर्समध्ये प्रॉपर चार्ट करून एक एक देशाचं लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, सो तुम्ही तिथून ते कव्हर करू शकता. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं आता तर टोनकिनचा आखात आपल्याला विचारलेलं आहे. टोनकिनचं आखात, गल्फ ऑफ टोनकिन. ठीक आहे, तर हे कुठे आहे? चीनच्या जवळ आहे. ठीक आहे, चीनच्या जवळ आहे. मग याचा संबंध चिनी समुद्राशी येणार. कोणाशी येणार? चिनी समुद्राशी येणार. पर्शियाचा आखात, पर्शियन गल्फ सगळ्यात महत्वाची. सौदी अरेबिया जेव्हा आपण बघतो, हा जो सौदीचा रिजन आहे इकडे आहे पर्शियन गल्फ या साईडला, आणि या बाजूला आहे रेड सी. ठीक आहे, सो पर्शियन गल्फ जे आहे ते उजव्या बाजूला आहे सौदीच्या, आणि इकडे आहे रेड सी. ठीक आहे, सो पर्शियाचा आखात कोणाशी संबंधित आहे? तर तांबड्या समुद्राशी नाही लिहायचं. पर्शियाचा आखात हे इंडियन ओशनशी संबंधित आहे, हिंदी महासागराशी संबंधित आहे. आणि इकडे रेड सी जिथे आहे तर इजिप्तचा एक सिनाई पेनिन्सुला म्हणून आहे. इजिप्तचा सिनाई पेनिन्सुला आहे, आणि त्या सिनाई पेनिन्सुलाच्या इकडे म्हणजे जॉर्डन वगैरेच्या खाली थोडस त्या रिजन मध्ये इथे मध्ये आहे अकाबाचा आखात, गल्फ ऑफ अकाबा. तर या अकाबाचा आखात रेड सी म्हणजेच तांबडा समुद्र याच्याशी संबंधित आहे. उरलं ओबचा आखात. ओब नावाची नदी सुद्धा आहे रशियामध्ये, ती ओबच्या आखाताला जाऊन मिळते. कारा समुद्र वगैरे आहे तिथे आर्टिक महासागराच्या जवळ. सो याचं उत्तर येईल 1. मग बघा इथे 2, 3, 4, 1. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. गल्फ तुम्हाला इथे दिसतील. बघा आपण हेच गल्फ जर इकडे पाहिले, मी तुम्हाला सांगितलं की जॉर्डन वगैरेचा रिजन, सौदीचं जे पश्चिमेकडचा भाग आहे तिथे आहे रेड सी, आणि इथे आहे इजिप्तचा हा पार्ट सिनाई पेनिन्सुला. सो त्याच्यामध्ये आहे गल्फ ऑफ अकाबा, अकाबाचं आखात सिनाईच्या जवळ. हे रेड सीचा पार्ट आहे इकडे. इथे आहे अकाबाचा आखात आणि हा आहे रेड सी, तांबडा समुद्र. आणि त्याच्याच या बाजूला पर्शियन गल्फ आहे, ते मग इंडियन ओशनचा पार्ट आहे. ठीक आहे, हिंदी महासागराचा पार्ट आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं तर इथे आहे गल्फ ऑफ टोनकिन, तर हे चिनी समुद्रामध्ये येईल, जो साऊथ चायना सी आहे त्याच्या जवळ, चीनच्या दक्षिणेला, आणि व्हिएतनाम वगैरे या रिजन मध्ये. सो इथे आहे साऊथ चायना सी, चिनी समुद्राचा पार्ट आहे टोनकिनचा आखात. इकडे थायलंड, गल्फ ऑफ थायलंड वगैरे आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जर युरोपमध्ये पाहिलं, युरोपमध्ये बऱ्याचशा गल्फ आहेत. ठीक आहे, जसं की गल्फ ऑफ बोथनिया वगैरे आहे, बाल्टिक सीचा पार्ट आहे. किंवा तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला महत्वाच्या सांगते, तर ह्या सगळ्या गल्फ मॅप मध्ये शिकवलेल्या आहेत. ठीक आहे, किंवा काही बे सुद्धा आहेत. गल्फ म्हणजे समुद्राचं पाणी जमिनीमध्ये शिरतं, बे म्हणजे गल्फचा मोठा भाऊ. ठीक आहे, सो बे म्हणजे काय? खूप मोठा, जसं आपलं बंगालचा उपसागर आहे. ठीक आहे, सो बे म्हणजे काय? मोठा पार्ट, गल्फचं मोठं वर्जन. ठीक आहे, सो तसं बे ऑफ बिस्के आहे इथे. इकडे जर तुम्ही पाहिलं तर स्पेन आणि फ्रान्स आहे, या स्पेन आणि फ्रान्सच्या जवळ बे ऑफ बिस्के आहे. ठीक आहे, हा सगळा आयबेरियन पेनिन्सुला आहे. राईट, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या माहिती असल्या पाहिजे आपल्याला. हे असे इथे वेगवेगळे गल्फ्स आहेत. गल्फ ऑफ रिगा आहे, इकडे लात्विया, इथिओनिया वगैरे देश आहेत. ठीक आहे, सो हे गल्फ्स महत्वाचे आहेत. हे ब्रिटनचा पार्ट. मग इकडे वेगवेगळे म्हणजे काही शब्द असतात, जसं की एक म्हणजे तुम्ही द्वीपकल्प, पेनिन्सुला ऐकता. पेनिन्सुलाचा अर्थ असा असतो की ज्याला तिन्ही बाजूने वेगवेगळ्या पाण्याने वेढलेला आहे. जसं की भारताचा द्वीपकल्प आहे, तर इकडे अरबी समुद्र आहे, खाली हिंदी महासागर आहे, आणि इथे बंगालचा उपसागर आहे. सो असे असतात पेनिन्सुला. बे म्हणजे काय? तर गल्फ म्हणजे आपण पाहिलं जमिनीचं पाणी, जिथे जमिनीमध्ये जिथे पाणी शिरलेलं असतो तो छोटासा भाग, त्याला गल्फ म्हणतो. पण हाच गल्फ जेव्हा मोठा बनतो,
जेव्हा असं मोठ्या स्वरूपात पाणी गेलेलं आहे त्याला आपण बे म्हणतो, त्याला आपण बे म्हणतो. ठीक आहे. असंच एक असतं स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे असतं सामुद्रधुनी. जसं की तुम्ही भारत श्रीलंकेच्या मध्ये पाकची सामुद्रधुनी ऐकता, पाक स्ट्रेट. तर स्ट्रेटचा अर्थ किंवा सामुद्रधुनीचा अर्थ काय असतो? सामुद्रधुनी म्हणजे असा भाग की जो काय करतो, दोन समुद्रांना कनेक्ट करतो आणि दोन जमिनींना सेपरेट करतो. जसं की तुम्ही जर इकडे पाहिलं तर हा ब्रिटनचा पार्ट आहे आणि खाली इकडे काय आहे तर फ्रान्स आहे. सो या फ्रान्सला आणि ब्रिटनला काय करतंय, स्ट्रेट ऑफ डोवर जी आहे ती सेपरेट करते आणि मग ती कनेक्ट कोणाला करते तर इकडे आपलं अटलांटिक ओशन आहे, इकडे नॉर्थ सी आहे, त्यांना कनेक्ट करण्याचं काम ही स्ट्रेट सामुद्रधुनी करते. ठीक आहे. आणि याच सामुद्रधुनीच्या अपोजिट असतं ते म्हणजे इस्तमस. हे काही शब्द आहेत, संज्ञा आहेत. जसं की इस्तमस काय करतं, इस्तमस दोन जमिनीच्या भागांना जोडतं, दोन जमिनीला जोडतं आणि पाण्याला सेपरेट करतं. तुम्ही थायलंडच्या केसमध्ये जर पाहिलं तर हा आहे इस्तमस, हा आहे इस्तमस. मलेशिया आणि थायलंडला कनेक्ट करण्याचं काम करतं आणि गल्फ ऑफ थायलंड आणि अंदमान सी किंवा साऊथ चायना सी, अंदमान सी यांना सेपरेट करतं. ठीक आहे. सो हे इस्तमस आहे. इस्तमस ऑफ क्रा म्हटलं जातं याला, थायलंडच्या इथे आहे. सो असे काही शब्द तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. पासेज असतं जिथून पाणी थोडंसं हळूवार वाहतं. चॅनल असतं, चॅनल पण पाण्याचाच फ्लो असतो. ठीक आहे. म्हणजे स्पीड वरती डिपेंड, चॅनल, पासेज, स्ट्रेट्स असे शब्द असतात. ठीक आहे. जसं की इकडे सेंट जॉर्ज चॅनल आहे. हे सगळं मॅप मध्ये मग कव्हर होईल. पुढे जाऊया आपण. हा प्रश्न पाहिलेला आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावायचा. तुम्हाला इथे शहर दिलेला आहे आणि त्या शहरांमध्ये कोणकोणत्या नद्या आहेत तर या नद्यांविषयी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. किंवा कोणत्या नदी काठावर असलेलं शहर कोणतं आहे तर यासाठी नद्या माहिती असल्या पाहिजे. मग नद्या सुद्धा मॅप मध्ये येतात. सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पॅरिस शहर जे आहे, पॅरिस कुठे आहे, फ्रान्स मध्ये. युरोप मधला फ्रान्स जो देश आहे त्यामध्ये आहे पॅरिस शहर. आणि या पॅरिस शहर जर तुम्ही पाहिलं तर ते कोणत्या नदीच्या काठी आहे, सीन नदीच्या काठी आहे. सीन नदीच्या काठी आहे पॅरिस शहर. ठीक आहे. तेच जर का तुम्ही कीव पाहिलं तर कीव ही युक्रेनची राजधानी आहे. सो कीव शहर कुठे आहे तर कीव शहर हे निपर नदी, जिची स्पेलिंग डी ने सुरू होतं. ठीक आहे. निपर रिव्हर. सो या निपर रिव्हरच्या काठावरती कीव शहर आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ह्या लोकेशन्स माहिती असल्या पाहिजे. बघा इथे जर तुम्हाला फक्त पॅरिसचं सीन नदी माहिती असती, जसं की लंडन थेम्स नदी काठी आहे, पण इथे अचं 4 एवढं जरी माहिती असतं तर एलिमिनेट नसतं झालं. म्हणजे 2 ऑप्शन झाले असते, पण बाकीच्यांचं काय. मग त्यासाठी डी चं 3 म्हणजे काहीतरी अजून एक एक्स्ट्रा माहिती पाहिजे. सो कीव निपर नदी काठी आहे हे जर माहिती, किंवा मधलं जिनेवा कुठे आहे, बॉन कुठे आहे हे जर माहिती असलं तर उत्तर तुम्ही देऊ शकता. सो कीव निपर काठी आहे माहिती असल्यामुळे तुम्ही सरळ ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट करू शकता. किंवा जर कोणाला माहिती असेल की जिनेवा हे हॉर्न नदीच्या काठी आहे, ठीक आहे, स्वित्झर्लंडच्या तिथलं एक प्लेस आहे, जिनेवा शहर आहे, सो ते हॉर्न नदीच्या काठी आहे. किंवा कोणाला माहिती असेल बॉन हे राईन नदीच्या काठी आहे, राईन नदीच्या काठी आहे, तर तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतो. सो ऑप्शन नंबर 3 हे इथे करेक्ट आन्सर होतं. मग आपण बघूया काही नद्या. जसं की इथे तुम्ही हा जो मॅप बघताय यामध्ये युरोपचा मॅप आहे. इथे बघा ही आहे निपर नदी, इथे आहे युक्रेन, युक्रेन मधलं कीव हे निपर नदी आहे जी ब्लॅक सीला जाऊन मिळते, काळ्या समुद्राला जाऊन मिळते. तेच जर का तुम्ही इकडे पाहिलं तर इकडे आहे फ्रान्स आणि फ्रान्स मधला आहे पॅरिस या सीन नदीच्या काठी. ठीक आहे. तसं इथे आहे राईन नदी, या राईन नदीवरती आहे बॉन नावाचं ठिकाण, बॉन नावाचं शहर. ही राईन नदी अशी इकडे जाऊन मिळते. ठीक आहे. नॉर्थ सीला जाऊन मिळते. त्यानंतर दानुबे रिव्हर आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर एल्बे रिव्हर आहे, विस्तुला रिव्हर आहे, ऑर्डर आहे. ठीक आहे. सो अशा या नद्या इथे तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या. सो ही ऑर्डर रिव्हर जी आहे ती जर तुम्ही पाहिलं तर ती पोलंड आणि जर्मनीच्या बॉर्डर वरती आहे. ठीक आहे. वोल्गा रिव्हर आहे, मग रशियामध्ये ती रिव्हर आहे. ठीक आहे. वोल्गा नदी सगळ्यात लांब नदी आहे युरोपची. ह्या छोट्या छोट्या फॅक्ट्स असतात. इवन तुम्ही इकडे जर पाहिलं तर बघा इथे आहे स्वित्झर्लंड मध्ये जिनेवा. ठीक आहे. मग इथून ती नदी आहे हॉर्न नदी, त्या हॉर्न नदीच्या काठावरती हे शहर आहे. ठीक आहे. किंवा इकडे जर तुम्ही पाहिलं तर हा जर्मनीचा मॅप आहे इथे. ठीक आहे. मग या जर्मनीमध्ये ह्या नद्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. इकडे राईन नदी आहे.
ही काय आहे, राईन नदी आहे आणि या राईन नदीकाठी बॉन नावाचं शहर आहे. ठीक आहे, सो हे प्लेसेस कुठे आहेत हे माहिती असलं, नद्या माहिती असल्या की उत्तर बरोबर निघतात. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. लेक टिटिकाका, सरोवर आहे टिटिकाका. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर कोणत्या देशांमध्ये वसलेलं आहे? सर्वोच्च हाईट वरती असलेलं. ठीक आहे, सो ते सरोवर कुठे आहे? पेरू आणि अर्जेंटिना आणि चिली, इक्वेडॉर, कोलंबिया, चिली, बोलेव्हिया. ठीक आहे, सो इथे तुम्हाला एकतर जास्त कॉमन दिसते बोलेव्हिया, ठीक आहे, किंवा चिली. मग इथे अशा केसेस मध्ये तुम्ही लगेच एलिमिनेट नाही करू शकत आहे काही. ठीक आहे, कारण चिली पण दोनदा आलंय किंवा बोलेव्हिया पण दोनदा आलंय. ठीक आहे, चिली पण दोनदा आलंय, बोलेव्हिया पण दोनदा आलंय. ठीक आहे, जे दोनदा दोनदा आलेलं आहे ते सोबत पण आलंय. असे लॉजिक लावू नका, एक्झॅक्ट माहिती असलं पाहिजे. पेरू आणि बोलेव्हियाच्या इथे आहे लेक टिटिकाका. टिटिकाका सरोवर हे पेरू आणि बोलेव्हियाच्या मध्ये आहे, जे हायेस्ट सरोवर आहे. जर तुम्ही इथे पाहिलं, हा दक्षिण अमेरिकेचा नकाशा आहे, यामध्ये आहे लेक टिटिकाका. इकडे आहे लेक टिटिकाका. हा आहे पी सारखा पेरू देश आणि त्याच्या खाली आहे बोलिव्हिया. तर या दोघांच्या मध्ये आहे लेक टिटिकाका. मग सगळे लेक्स आपण मॅप मध्ये अभ्यासतो. ठीक आहे, सो लेक टिटिकाका आहे. तसंच वेगवेगळे तुम्हाला इकडे लेक वेनेझुएला, लेक मराकायबो व्हेनेझुएला मध्ये बघायला दिसेल. लेक मराकायबो क्रूड ऑइल साठी फेमस आहे. ठीक आहे, सो लेक मराकायबो आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. ते व्हेनेझुएला मध्ये आहे. सो अशा प्लेसेस आपल्याला माहिती असले पाहिजे. इवन गल्फ ऑफ पनामा जर तुम्ही पाहिलं, इकडे आहे गल्फ ऑफ पनामा. किंवा तुम्हाला इकडे काही ड्रेक पॅसेज आहे, तो विचारला जाऊ शकतो. ड्रेक पॅसेज कुठे आहे? ठीक आहे, अंटार्क्टिका आणि जो दक्षिण अमेरिकेचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, या छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या जातात, ज्या आपण मॅप मध्ये कधी ऑब्झर्व नाही करत, त्या आपल्याला विचारल्या जातात. ठीक आहे, हे सगळे देश इथे वेगवेगळ्या, मग लेक्स तर आहेतच, गल्फ्स आहेत, माउंटन्स, इथून अँडीज असं पसरलेलं आहे, इथून असं खालपर्यंत अँडीज पर्वतरांग आलेली आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, आणि मग या कंट्री, त्या कंट्रीचे जे काही कॅपिटल्स आहेत, राजधान्या आहेत, बरोबर, त्यामध्ये असणारे पर्वत, या गोष्टी आपण मॅप मध्ये बघतो. पुढच्या प्रश्नावर येऊया. मग आता पुढचा प्रश्न आहे, समुद्राला मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? आता इकडे असा प्रश्न दिलाय ज्यामध्ये ऍटलिस्ट तुम्ही एक गोष्ट तर काय करू शकता, एलिमिनेट करू शकता, ती बियास नदी. ठीक आहे, की बियास नदी जी आहे तिचा वाळवंटाशी, बरं हे माहिती असलं पाहिजे की बियास नदी कुठे आहे. ठीक आहे, रावी, बियास, सतलज एवढं डोक्यात जर असेल तर तुम्ही सिंधू नदीच्या उपनद्यांमध्ये त्याला टाकू, म्हणजे इमॅजिन करू शकता लगेच. आणि तिकडे वाळवंटाचा, बरं हे पण माहिती पाहिजे ना लोकेशन, त्यासाठी इंडियाचा मॅप पण व्यवस्थित माहिती असला पाहिजे. सो रावी, बियास, सतलज जेव्हा आपण बघतो तर ते तिकडे हिमाचल प्रदेश, पंजाबच्या रिजन मध्ये आली बियास नदी. ठीक आहे, सो बियास नदी भारतातच उगम पावते, भारतातच संपते. सतलजला जाऊन जिथे मिळते तिथे हरिके डॅम आहे. मग हे तर एलिमिनेट होतं, पण उरल्या 3 नदी ना. मग यामध्ये आपल्याला काय माहिती? ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय जास्त माहिती नसेल, कोणी जर मॅपिंग केली नसेल तर. सो त्यासाठी मॅपिंग इम्पॉर्टंट. अगेन अमेझॉन नदीचा प्रश्न येत नाही वाळवंटातून. अमेझॉन तर आपण इतकं अमेझॉनचं फॉरेस्ट बिरेस्ट इतकं बोलतो, सो वाळवंटाचं तिथे हे पण लॉजिकली तुम्ही काढू शकता. उरली मिसिसिपी आणि कोलोराडो. यातली मिसिसिपी जी आहे आणि कोलोराडो जी आहे, दोन्ही पण उत्तर अमेरिकेतील नद्या आहेत. मिसिसिपी जी आहे ती प्रेरी प्रदेशातून वाहते. प्रेरी हा गवताळ प्रदेश आहे, ग्रासलँड आहे. ठीक आहे, गवताळ प्रदेश आहे. कुठला? उत्तर अमेरिकेतला. त्यामुळे मिसिसिपी सुद्धा कॅन्सल होणार. ठीक आहे, उरली कोलोराडो, उत्तर आहे कोलोराडो. जर तुम्ही इकडे पाहिलं तर हा US चा इतका मॅप आहे, हा संपूर्ण उत्तर अमेरिका आहे. या उत्तर अमेरिकेमध्ये हे मध्ये US आहे आणि ही आहे मिसिसिपी नदी. सो इथे आहे प्रेरीचा प्रदेश आणि ही आहे कोलोराडो नदी. ही कोलोराडो नदी जी आहे ती काय करते तर ती उत्तर अमेरिकेमध्ये जे वाळवंट आहे, मोजावे वाळवंट वगैरे, तर त्यामधून वाहते. ठीक आहे, त्यामधून ही वाहते. सो इकडे जे वाळवंट आहेत मोजावे वगैरे, त्यामधून ही नदी वाहते. ठीक आहे, म्हणून विस्तीर्ण वाळवंटातून वाहणारी नदी आहे कोलोराडो. ठीक आहे, तेच जर तुम्ही इकडे काही नद्या बघाल, इकडे तुम्हाला अमेझॉन दिसेल. सो अमेझॉन नदी जी आहे ती जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर तिचं खोरं पाहिलं तर सर्वात मोठी नदी आहे आणि लांबीच्या बाबतीत दुसरी येते, कारण नाईल नदी जी आहे ती लांबीमध्ये पहिली आहे, आफ्रिकेमधील नाईल रिव्हर. ठीक आहे, आणि मग
ॲमेझॉन रिव्हर जी आहे ती काय झाली, दुसरी झाली लांबीमध्ये. पण बेसिन वाईज तिचं पाहिलं खोरं म्हणजे काय, तर तिच्या उपनद्या वगैरे यांचं सगळ्यांचं मिळून जे बेसिन आहे तर त्यामध्ये मग पहिली येते, लार्जेस्ट मध्ये फर्स्ट येते. इकडे जशी पराना रिव्हर आहे, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या नद्या आहेत, राईट. मग इकडे तुम्ही इकडे पण कोलंबिया आहे, ठीक आहे, कोलोरॅडो आहे. सो इथेच पठार आहेत त्यांचे, बरोबर. मग रिओ ग्रांदे वगैरे. सो कोणती नदी कुठे आहे हे माहिती असलं पाहिजे. मॅकेन्झी आहे, मॅकेन्झी माउंटन्स पण आहे तिकडे कॅनडामध्ये, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया, दॅट इज व्हॅटिकन सिटी. नावावरून वाटतं की हे कोणतं तरी शहर असेल, तर हा देश आहे व्हॅटिकन सिटी. अगदी लहानसा देश आहे, स्मॉलेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, ठीक आहे, ज्याचं जगातील हा असा सर्वात छोटा देश आहे. या देशाचं क्षेत्रफळ 1 चौरस किलोमीटर पेक्षा पण कमी आहे. अगदी बरोबर, याचं क्षेत्रफळ फक्त 0.44 किलोमीटर पर स्क्वेअर, ठीक आहे, म्हणजे चौरस किलोमीटर स्क्वेअर पर किलोमीटर इतकं आहे. कळलं, एवढं लहान, ज्याच्या रेखावृत्तांमध्ये काही फरक नाहीये, इव्हन त्याच्या अक्षांश मिनिटांमध्ये पण फरक नाहीये, तासांचं तर सोडून द्या. सो इतका छोटासा असा देश आहे आणि याची लोकसंख्या जी आहे ती 500 पेक्षा कमी आहे. हे स्टेटमेंट फिरवायला दिलं होतं. याची लोकसंख्या 564 आढळली होती 2015ला वगैरे, ठीक आहे, म्हणून तेव्हा म्हणजे आलं होतं चर्चेत, म्हणून हा करंट बेस्ड क्वेश्चन होता. सो 500 पेक्षा लोकसंख्या कमी नाहीये, जास्त होती तेव्हा. सो स्टेटमेंट फक्त पहिलं इथे बरोबर येणार होतं. तर हा व्हॅटिकन सिटी हा छोटासा देश आहे, कुठे, युरोपमध्ये आहे पहिली गोष्ट. आणि कुठे आहे, इटलीमध्ये आहे. जर तुम्ही इकडे पाहिलं, हे आहे इटली. इटलीमध्ये इथे रोमच्या जवळ इथे आहे व्हॅटिकन सिटी. अगदी लहानसा छोटासा जगातील देश आहे इटलीमध्ये व्हॅटिकन सिटी. चला मग एक शेवटचा प्रश्न बघूया आजच्या लेक्चर मधला. तर खालीलपैकी कोणते पठार कललेले नाही? कललेलं नाहीये कोणतं पठार? दख्खनचं पठार, अरेबियाचं पठार, ब्राझीलचं पठार, तिबेटचं पठार. तर तिबेटचं पठार जे आहे ते यापैकी काय नाहीये, कललेलं पठार नाहीये. आपण हा एक छप्पर वगैरे पण म्हटलं जाते याला, ठीक आहे. जर तुम्ही इकडे पाहिलं तर या ठिकाणी आहे तिबेटचं पठार, या ठिकाणी आहे तिबेटचं पठार, असा एक सपाटसा भाग आहे. तो ते कललेल्या स्वरूपात नाहीये. बाकी तुम्ही जर पाहिलं अरेबियाचं पठार किंवा ब्राझीलचं पठार, दख्खनचं पठार हे कललेले आहेत, ठीक आहे, वेगवेगळ्या दिशेला कललेले आहेत, ठीक आहे. पण तिबेटचं पठार हे कललेलं नाहीये. सो इथे आहे तिबेटचं पठार. इकडे मंगोलियन प्लॅट्यू आहे, ठीक आहे, इकडे सायबेरियन पठार आहे. इवन तुम्ही जर पाहिलं इथे माटो ग्रासो आहे ब्राझीलच्या इथे, ठीक आहे. सो असे वेगवेगळे पठार आहेत. अरेबियन पठार इकडे आहे, इराणियन पठार इथे आहे, राईट. त्यानंतर इकडे ओझार्क पठार वगैरे या ठिकाणी आहे, ठीक आहे, नॉर्थ अमेरिकेमध्ये. सो हे लोकेशन्स लक्षात ठेवा. लॉरेन्शियन पठार जर विचारलं ते पण नॉर्थ अमेरिकेमध्ये, कॅनडाच्या जवळ. सो हे लोकेशन्स माहिती असले पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे बघायला मिळतील? तर आपली जी जगाच्या भूगोलाची वर्ल्ड मॅपिंगची जी बॅच आहे यामध्ये ट्रस्ट मी प्रत्येक देशातील तलाव, पर्वत, नद्या, पठार, मैदान, त्यानंतर प्रत्येक देश कोणता आहे, त्या देशाची राजधानी, तिथले महत्वाचे बंदर, त्यानंतर इम्पॉर्टंट प्लेसेस, समुद्र, गल्फ, आखात, त्यानंतर बे, या सगळ्या गोष्टी मी त्या मॅपिंग मध्ये शिकवलेल्या आहेत, ठीक आहे. हा कोर्स तुम्हाला तिथे कम्प्लिटेड मिळेल, तुम्ही जाऊन बघू शकता. त्या बॅच मध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स अपलोडेड दिसतील. आणि असं नाही की एवढं सगळं लक्षात कसं ठेवाल, तर मी ज्या पद्धतीने घेतलंय तुम्ही लक्षात सुद्धा निश्चित ठेवू शकता. तर ही जी बॅच आहे ती तुम्ही ऍप्लिकेशन वरून परचेस करू शकता. हर्षाली 50 नावाचा कोड तिथे परचेस करताना तुम्हाला दिसेल. तो कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. कॉन्टॅक्ट नंबर तर दिलायच. आणि ज्यांनी फाउंडेशन बॅच घेतलेली आहे त्यांनी ती सेपरेटली परचेस करायची गरज नाही, कारण त्यांना ऑलरेडी ते लाईव्ह झालेलं आहे. दुसरी गोष्ट, जर कोणाला फाउंडेशन बॅच घ्यायची असेल, जर तुम्ही नेक्स्ट इयरच्या राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी तयारी करताय किंवा युपीएससीची मराठीतून तयारी करताय, तर निश्चितच ही फाउंडेशन बॅच तुम्ही परचेस करू शकता, ज्याचे ऍडमिशन कधीच सुरू झालेले आहेत. आता तुम्ही जर का इथे हर्षाली 50 नावाचा कोड वापरला तर यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्ही फोन करू शकता, कॉन्टॅक्ट करून सांगा की माझा कोड वापरायचे, तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल त्या बॅच मध्ये, ठीक आहे. तिथे एनसीईआरटी पण आहेत, स्टेट बोर्ड पण असतील. एनसीईआरटी सगळे मराठीतून असतील, स्टेट बोर्ड आहेत. त्यानंतर बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकवलं जाईल. सो त्यामध्ये वर्ल्ड मॅपिंग पासून सुरू केलेला आहे मी. सो असे हिस्ट्री वगैरे सुरू होऊन सगळे विषय तुमचे तिथे होतील. तर ही बॅच सुद्धा तुम्ही परचेस करू शकता, कारण यामध्ये आन्सर रायटिंग सुद्धा करून घेतली जाईल, चेक पण करून दिली जातील उत्तरं, ठीक आहे.
सो अशा वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करायच्या असतील किंवा तुम्हाला वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स परचेस करायच्या असतील तर आपलं अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करायचे. त्यामध्ये लॉग इन करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. तिथे तुम्हाला लेक्चरच्या लिंक्स, आयोगाचे अपडेट, क्विझेस, वेगवेगळ्या काही छोट्या मोठ्या नोट्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज जे आहे त्याला फॉलो करायचे. त्यावर तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड जो कंटेंट आहे तो इंटरेस्टिंग रील्सच्या माध्यमातून शिकवला जातो. सो हे आपले काही प्लॅटफॉर्म आहेत. आपली वेबसाईट वगैरे पण आहे. तर अभ्यासमित्र.in ही वेबसाईट पण तुम्ही तुमच्याकडे बुकमार्क करून ठेवू शकता. आयोगाचा तिथे जे PYQ वगैरे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. सो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर खूप आवडलं असेल, समजलं असेल आणि असंच वर्ल्ड मॅपिंग व्यवस्थितपणे शिकण्यासाठी तुम्ही निश्चितच माझी वर्ल्ड मॅपिंगची बॅच जॉईन कराल. सो काही कॉन्टॅक्ट करा. जर डाऊट्स असले तुमचा कॉल मेसेज जो आहे त्या थ्रू तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातील. थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण असंच पुन्हा एकदा नवीन लेक्चरमध्ये. धन्यवाद.